आज आम्ही आलो आहे आपल्याला काही विशेष दाखवण्यासाठी. खरं तर अडचणी, राजकारण, समाजकारण आम्ही नेहमी सातत्याने दाखवत असतो. मात्र आज मी राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय चिमूर या ठिकाणी आलो आहोत. आपण जर एकंदरीत पाहिलं तर हे सगळे जे विद्यार्थी, माझ्या मागे जे सगळे विद्यार्थी दिसत आहेत, हे कोणीही बोलत नाहीत आणि ही त्यांची शाळा आहे. ते कशा पद्धतीने शिकतात, त्यांचं वास्तव्य कशा पद्धतीचं असते, त्यांना किती वेळेचं जेवण मिळतात, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे अर्थात या आईवडिलांच्या या मुलांच्या आईवडिलांनी ज्यांना इथं आणून टाकलं, ज्यांच्यावर जबाबदारी दिली, ज्यांना जे आईवडील, त्यांचे जे आईवडील हेच, अर्थात असं म्हणायला हरकत नाही. आपल्यासोबत या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी त्यांचे मुख्याध्यापक कांबळे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कांबळे सर, तुम्ही यांना कशा पद्धतीचं यांचं जेवण असते, कशा पद्धतीचं यांचं वास्तव असते? धन्यवाद भाऊ. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम यांचा प्रातिनिधी सगळं झाल्यानंतर चहा आणि नाश्ता होतो. किती वाजता होतो? साधारणतः 7:30-8च्या दरम्यान. 9:30-10च्या जवळपास जेवण होते. जेवण झालं की 10:30-11ला आपली शाळेचा वेळ. शाळेमध्ये मग 11पासून त्यांची प्रार्थना झाली की जे काही अध्यापन आहे ते होते. त्याच्यानंतर 2 वाजताचा ब्रेक राहते यांना जेवणाचा. जेवण झालं की परत 3 ते 4 म्हणजे अध्यापन, आणि मग 1 तासाचा त्यांना खेळाचा आणि आपलं शारीरिक शिक्षण इतर जे विषय असतात ते असतात. आणि सायंकाळी परत त्यांचा 7:30 वाजता जेवण असते. आणि यांची निवासाची व्यवस्था इथेच आहे आपल्या इथे. यांच्यासाठी निवासासाठी स्पेशल असे कर्मचारी असतात वसतिगृहाला. त्याच्यामध्ये रात्री झोपण्यासाठी एक लेडीज आणि एक जेंट्स सेपरेट असतात विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी. सर, हे विद्यार्थी कुठून आले आहेत? हे आपल्या चिमूर तालुक्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, परत एक नागपूर जिल्ह्यातला आहे, शिंदेवाई तालुक्यातले आहे, अशा आसपासच्याच आपल्या तालुक्यातले. एकूण किती विद्यार्थी आहे सर? एकूण हॉस्टेलला 27 विद्यार्थी आहे आज. एकूण प्रवेशित विद्यार्थी 29 आहे. इथून तुमची पटसंख्या किती आहे इथे? म्हणजे सर लोक असतील किंवा मॅडम, पटसंख्या? आपल्याकडे 29 विद्यार्थी प्रवेशित आहे आणि कर्मचारी आपले शिक्षक कर्मचारी मिळून एकूण 10 लोक आहेत. अच्छा. त्याच्यापैकी 5 लोक शाळेला आहे आणि 5 लोक वसतिगृहाला आहे. अच्छा. सर, मग तुम्ही यांच्याशी बोलताना कसं फेस करता? म्हणजे आता यांच्याशी तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, असं आमच्या प्रेक्षकांना असं बोलून दाखवा. म्हणजे यांच्याशी तुम्ही काहीतरी बोला. आपल्याला वर जायचं आहे, की आपल्याला जेवण करायचं आहे, की आपल्याला बुसायचं आहे, उठायचं, असं काहीतरी तुमच्या मुवमेंटनुसार तुम्ही त्यांच्याशी कदाचित बोलून दाखवा, अशी सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे. बोला सर. तुमचं नाव माहित आहे? नाव आता तो नाव स्पेल करून दाखव. तुझं नाव? गोरोबा नाव आहे याचं. गोरोबा. GOROBA, गोरोबा त्याचं नाव आहे. अच्छा. अशा पद्धतीने. सर, इथल्या परत एखादं तू सांगशील म्हणे. हिचं नाव मणिकर्णिक आहे. MANIKRIK. मणिकर्णिका. तिनं फास्ट केलं. नक्कीच. किती कौतुक वाटते बघा. म्हणजे नाव, त्यांची भाषा हे सरांना कळते, कदाचित आपल्याला कळणार नाही. अर्थात हे देवापेक्षा कमी नाहीत असं मला वाटते. आणि त्यांची भाषा ही सरांनाच कळते. त्यांची स्पेलिंग, त्यांचं नाव हे त्यांना येते. म्हणजे अर्थात घरी आपण जेव्हा एखादा विद्यार्थी जेव्हा अशा पद्धतीचा घरी येतोय, ते शेवटी देवाच्या हातात आहे. परंतु त्यांचं शिक्षण हे आपल्यापेक्षाही कमी नसतं, हे यातून सिद्ध होते. अर्थात आपण जे स्पेलिंग म्हणतो, आपण बोलून दाखवतो तोंडाने, परंतु त्यांना जर आपण जेव्हा ते हाताने करून दाखवतात तेव्हा ते बुकावर आपल्यापेक्षा फास्ट लिहू शकतात. म्हणजे यांच्यापैकी कोणी जरी बोलता येत नसलं तरी भविष्यात जर इच्छाशक्ती असली तरी काही बनू शकते. त्याची शक्ती आणि त्याचं पॉवर परमेश्वरांनी एक गुरुजी म्हणून, पालक तत्व ज्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे, हे त्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं घडू शकते. सर, आता हे सगळ्यांचं नाव, यांचे नावं कसे आहेत? मग तुम्ही यांचे जसे आपले नाव असतात, लेखी आणि तोंडी आपण सहज बोलतो, आणि लेखी पण आपले नाव असतात. यांचे पण नाव लेखी आहे, परंतु यांच्या साईन लँग्वेज मध्ये यांचे नाव आहेत. प्रत्येकांचे वेगवेगळे नाव आहेत. जसं मी आता कांबडी सर आहो, पण मला त्यांनी साईन अशा पद्धतीची केली आहे. असे कांबडी सर हे शिकवणं, टीचिंग करणं, असे म्हणजे कांबडी सर. ही माझी साईन झाली. तर प्रत्येक मुलांचे नाव आहेत आणि यांची साईन वेगळी आहे. प्रत्येक मुलांची साईन वेगळी. सरांची साईन पांशे सर आहे, यांची साईन अशा पद्धतीनं. आणि ही मुलगी आहे, हिचं पण नाव अशा पद्धतीनं खून आहे. ही रिया, हिची खून अशी आहे. ही सोनालीची खून अशी. ही परी, ही आपली श्वेता, तिची खून अशा पद्धती. सगळ्यांना विचारा नाव. आपले नाव सांगा. तुझं नाव कसं? तुझं सांग. कार्तिक.
हा तू सांग. हा तो नयन. बघा नाव बघा नाव. तुझं सांग. हा तुझं सांग. कौतुक करावं तेवढं कमी आहे. बरोबर. हा तिचं नाव त्याचं नाव तसं तू सांग. हा त्याला 6 बोट आहे तर त्याला तशाच पद्धतीने नाव पडलं. हा 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 असं नाव असं सांग रे. बरं ह्या तोंडात बोट टाकलं याचा अर्थ काय? हा, तो त्याची साईन तशीच आहे. अच्छा साईन तशी साईन आहे. तशी ओळख तशी आहे. ओळख तशी आहे हा, त्याची. हा, हा. हा, तुझी सांग. हा, अशा पद्धतीने यानं केस फिरवले याचं हा, काय? याचं त्याचं तोच नाव झालं. अच्छा ते नाव झालं. हा तो तसंच करत राहत असेल म्हणून. आणि नाव कसं ठरतं यांचं, हा. जसं आपल्या कुटुंबामध्ये एखादी मुलगा जन्मास आला तर आपण त्यांचं नामकरण करतो. बरोबर. त्याच प्रकारे आपल्या या मूकबधीर किंवा शाळेमध्ये जर नवीन कोणी प्रवेशित व्यक्ती किंवा विद्यार्थी आला तर मुलं डिस्कस करतात की याला कोणती साईन द्यायची. अच्छा आणि ते सर्व ठरवून मग डिस्कस करून मग ते साईन देतात. अच्छा मुलं ठरवतात की याला कोणती साईन द्यायची. जसं आता तुम्ही आले, हो. तुम्ही 2-4दा परत आले, हा. मग लक्षात येईल का बा हे व्यक्ती आपल्या शाळेत वारंवार येत आहे, हा. मग यांना कोणती आपण साईन द्यायची. मग यांच्या हातात काय असते? हा, नाही, हे हातात कॅमेरा आणि कॅमेरा. बूम घेऊन येतात हा किंवा हे उंच उंच आहेत किंवा हा, केस नाही केस आहेत. आहेत. हा, मग अशा अशा पद्धतीने पद्धतीने. हा अशा पद्धतीने एखादी साईन ते ठरवतात. सर मग हे मग यांना आई वडिलांची जेव्हा आठवण येते काही मग यांचा संवाद वगैरे कसा हा होतो? व्हिडिओ कॉलिंग. जसं शाळेच्या वेळेस जर आला हा. आम्ही त्यांना सुट्टीचा असा वेळ देतो. हा. जसं दुपारी 2ला सुट्टी असते किंवा सकाळी 8 ते 10च्या दरम्यान नाही का, तर व्हिडिओ कॉल करतात. आणि आमच्या कर्मचाऱ्याकडे ज्योतिषी कर्मचाऱ्याकडे पण मोबाईल आहे, आमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, तर ते व्हिडिओ कॉल करून आपल्या मुलांशी बोलू शकतात. अच्छा म्हणजे जसं आता तुम्ही त्यांच्या हिशोबाने जसं बोलतात तसे ते आई-वडिलांशी बोलतात. बोलतात तेवढंच हा, बोलतात. पालकांना पूर्ण जरी नसेल समजत, परंतु त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव, बॉडी लँग्वेज हा. याच्यावरून बरंचसं कळतं की मुलगा कसा आहे, खुश आहे की नाही, किंवा आजारी आहे की काय आहे. अशा पद्धतीने लक्षात येतं. मग तुम्ही यांचं समजा असं आजार पण येऊ नये, परंतु असं जर आलं म्हणजे ताप वगैरे असं काही आलंय किरकोळ गोष्टी, मग तुम्ही याची स्टेटमेंट कशा पद्धतीने असते त्यांची? ताप थोडंसं जरी लक्षण दिसलं तर आम्ही सरळ सरकारी दवाखान्यामध्ये आधी ट्रीटमेंट करतो त्याची. हा. आणि तिथे ट्रीटमेंट झाल्यानंतर बहुतेक आमचे मुलं तिथल्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देतात. हा. आणि एकदम जर जास्त असेल तर मग प्रायव्हेटकडे नेतो आम्ही. अच्छा. पण तुरंत होतो आम्ही, ठेवत नाही. कारण कसं होते, एवढे विद्यार्थी आहे, सगळ्यांना सांभाळता हे होते. त्याच्यामुळे थोडंसं जरी लक्षण दिसलं की लगेच त्यांच्यासाठी स्पेशल काळजी वाहक आहे. सकाळी आले, पोरांच्या आंघोळी पंगोळी झाले, कोणाला ताप दिसला की लगेच दवाखान्यात घेऊन जाणे आणि ट्रीटमेंट करून परत घेऊन येणे. अच्छा नक्कीच आपण जर पाहिलं तर यालाही खूप मोठा संघर्ष आहे. अर्थात म्हणजे कांबडी सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या जे सहवासात असते त्यांच्या प्रत्येक गोष्टी पाहण्याची खूप मोठी जबाबदारी, अर्थात पालक तत्व त्यांनी स्वीकारला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी जे आपण यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं, आई वडील सोडून आहेत, मात्र आनंद, उत्साह आता यांना नाही का आपल्याला आनंद उत्साह द्विगुणित करायचा आहे. यांच्या अंगी असलेला आनंद उत्साह हे बोलून तर करू शकत नाही, मात्र स्वतःच्या खुनाने करू शकतात. आनंद उत्साह हे बघा आपण पाहू शकता. आनंद उत्साह हे बघा काय सगळं आहे आनंद. सगळे जे आहे ते आनंद व्यक्त करत आहेत. आपण पाहिलं असेल सगळे आनंद व्यक्त करत आहेत. त्यांची भाषा ही आपल्यासारखंच आहे. यांना कुणीही मूक आहे, यांना बोलता येत नाही म्हणून कुणीही कमी समजू नये. आपल्यापेक्षा म्हणजे आपली बरोबरी करून आपल्यापेक्षा पुढेही जाण्याची त्यांची तयारी असते. कॅमेरामन गोलू पठाणसह प्रवीण वागे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर, चंद्रपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.